भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि टँकर मुक्त गाव करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना अपयशी ठरल्याने तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने MH15 BJ 5373 MH 41 G 6031 या भंगार वाहनात सडलेला टँकर ठेवून त्याद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मुरबाड तालुक्यातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी सन 2000 पासून शासन प्रयत्नशील असून 2004 ते 2006 दरम्यान तब्बल 189 योजना कागदोपत्री राबविण्यात आल्या, परंतु एकही योजना यशस्वी ठरली नसल्याने केंद्र सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत सन 2023 पासून मुरबाड तालुक्यातील 125 ग्रामपंचायतींमध्ये तब्बल 200 योजना मंजूर करून 173 कोटींचा निधी देखील अदा केला। दरम्यान 200 योजनांची कामे ही केवळ 4 ते 5 ठेकेदारांना देण्यात आली असल्याने त्यांच्याकडील यंत्रसामग्री व उपलब्ध मनुष्यबळ यांचा विचार न करता ती कामे त्यांना देण्यात आली। शिवाय डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2023 अखेर या योजना त्यांना पूर्ण करायच्या होत्या। अशाप्रमाणे 125 गावात तब्बल 200 योजनांची कामे मंजूर झाल्यानंतर महिला वर्गाची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबेल असे वाटत होते, परंतु त्यातील किमान 40 योजना या मार्गी लागल्याचा दावा पाणी पुरवठा विभाग करत असले तरी तालुक्यातील सासणे, मोहघर, बाटलीची वाडी, गुमाळवाडी, पांडूची वाडी तसेच रामपूर, दिवानपाडा अशा भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने भंगार वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये सडलेल्या टाक्या ठेवून त्याद्वारे पाणी पुरवठा सुरू केला असल्याने ते पाणी पिण्यासाठी किती योग्य असेल याबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। टंचाईग्रस्त भागात नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही पाणी पुरवठा विभागाची आहे। पाणी पुरवठा करत असलेले टँकर हे पाणी पुरवठा करण्यास योग्य की अयोग्य यांची त्यांनी पाहणी करून घ्यावी, जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही। श्वेता पालवे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुरबाड। प्रतिनिधी निर्भय महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश भांगे, मुरबाड।